सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश पर हमले के प्रयास के विरोध में चंद्रपुर बार एसोसिएशन का निषेध प्रदर्शन। चंद्रपुर 7 अक्टूबर 2025। भारत के सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति BR गवाई पर हुए हमले के प्रयास के विरोध में आज चंद्रपुर जिला बार एसोसिएशन की ओर से तीव्र निषेध प्रदर्शन किया गया। यह प्रदर्शन जिला सत्र न्यायालय परिसर में किया गया, जिसमें बड़ी संख्या में अधिवक्ताओं ने भाग लिया। इस अवसर पर चंद्रपुर जिला बार एसोसिएशन के अध्यक्ष अधिवक्ता गिरीश मारलीवार, उपाध्यक्ष अधिवक्ता मलक शाकिर, सचिव अधिवक्ता अविनाश खड़तकर तथा अन्य वरिष्ठ अधिवक्ता उपस्थित थे। अधिवक्ताओं ने कहा कि सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश पर हमले का प्रयास केवल एक व्यक्ति पर नहीं, बल्कि यह भारतीय संविधान और न्यायपालिका की स्वतंत्रता पर हमला है। इसकी जितनी निंदा की जाए उतनी कम है। अधिवक्ताओं ने इस घटना को देश के न्यायिक इतिहास का एक काला अध्याय बताते हुए कहा कि अब तक भारत के इतिहास में कभी भी सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश पर इस तरह के हमले का प्रयास नहीं हुआ था। चंद्रपुर जिला बार एसोसिएशन ने केंद्र सरकार और संबंधित प्राधिकरणों से मांग की है कि इस मामले की उच्च स्तरीय जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए, ताकि भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति न हो सके। अधिवक्ताओं ने एक स्वर में कहा कि न्यायपालिका की गरिमा और स्वतंत्रता की रक्षा के लिए अधिवक्ता समुदाय सदैव एकजुट रहेगा। तो आइए सुनते हैं क्या है मामला इस खबर में। निषेध असो, निषेध असो, विकृत मानसिकतेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, विकृत मानसिकतेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, विकृत मानसिकतेचा निषेध असो। जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान। निषेध, निषेध असो, निषेध असो, विकृत मानसिकतेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, विकृत मानसिकतेचा निषेध असो। जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान। लॉन्ग लिव्ह कॉन्स्टिट्यूशन, लॉन्ग लिव्ह कॉन्स्टिट्यूशन। लॉन्ग आपणा सर्वांना माहिती आहे की काल दिनांक 6/10/2025 रोजी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व सरन्यायाधीश श्री भूषण गवई सर हे आपले न्यायालयीन कामकाज करताना ॲडव्होकेट राजेश किशोरे यांनी एक भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि हा त्या केलेले हे कृत्य नाही, अपकृत्यच नव्हे तर मानवी नव्हे तर आपल्या आज व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा एक निंदनीय प्रकार आपल्याला घडून आलेला आहे। आणि यामुळे एक आपल्या कोर्टाची जे स्वायत्तता आहे ह्या स्वायत्ततेला काळामी फासण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। अशा या निंदनीय कृत्यास एक आमच्या जिल्हा बार असोसिएशनचा सचिव या नात्याने माझ्या बारतर्फे आम्ही हा कठोर निषेध अशा निंदनीय कृत्यास करीत आहोत आणि अशा अपकृत्य करणाऱ्या भ्याड व्यक्तीला याचा सुद्धा निषेध करून आम्ही आमच्या न्याय संस्थेप्रती आमचा आदर प्रदान करीत आहोत। याकरिता आमच्या बारनी आज ठरावाप्रमाणे ठराव घेतलेला असून हा निषेध नोंदवित आहोत। काल झालेल्या प्रकारात एक वकिलांतर्फे असं झालेलं कृत्य हे काही बरोबर नाही आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी या झालेल्या कृत्याबद्दल त्या वकिलावर कारवाई करावी, कारण की ज्युडिशियरी जी आहे ती आपली सुप्रीम आहे आणि त्याचा आदर आणि संविधानाचा आदर सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजे। आणि जेव्हा संविधान आणि ज्युडिशियरीचा आदर केला जाणार नाही अशा वेळेस त्याच्यावर कठोर कारवाई करणे हे न्यायोचित राहील। त्याच्यामुळे या झालेल्या घटनेचा आम्ही सगळे लोक निषेध करतो आहे। बारचा अध्यक्ष या नात्याने मी गिरीश मारलीवार आज या घटनेचा तीव्र निषेध करतो आहे आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सगळे तालुका लेवलवर सुद्धा आज हा निषेध करण्यात येत आहे। तरी असे कृत्य भविष्यात कोणी करू नये आणि सगळ्यांना याचा एक धडा शिकायला पाहिजे, त्याकरिता हा निषेध करणे अत्यंत आवश्यक आहे। तरी या घटनेचा आम्ही सगळे निषेध करतो। निषेध असो, निषेध असो। उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, कालची जी घटना झालेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे। या देशात भारत देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचं संरक्षण करणारी एकमेव सुप्रीम संस्था जे सुप्रीम कोर्ट आहे
त्या न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीवर नव्हे पण तिथे बसलेल्या उच्च पदावर असलेल्या खुर्चीवर हा जो निंदनीय प्रकार किशोर वकिलीच्या मार्फतीने करण्यात आलेला आहे तो अत्यंत निर्लज्जपणा आहे। देशामध्ये अनेक प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या समस्या सोडवण्यात ही एकमेव संस्था आहे, परंतु त्याचं लक्ष भटवण्यासाठी हा प्रकार मुद्दाम केल्याचं एक षडयंत्र यामागे आहे असं मला वाटते। म्हणून जितका आपण निषेध करू तितका कमीच आहे। मी सर्वांना अशी विनंती करतो की असे प्रकार होऊ नये, याबद्दल कार्यवाही करण्यातच यावी, परंतु याचा निषेध म्हणून त्यापुढे जाऊन आपण आजच्या कामकाजावर आपण बहिष्कार टाकू असं माझं एक प्रामाणिक मत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय संविधान। सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरू असताना आणि आमचे चीफ जस्टिस माननीय भूषणजी गवई यांचं बेंच सुरू होतं, त्यांचं कामकाज सुरू होतं, त्यावेळेस एक विकृत मनोवृत्तीचा वकील हा उभा झाला आणि आपल्या पायातला जोडा त्यांच्याकडे भिरकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तिथे जे त्यांचे सुरक्षा लोक होते त्यांनी त्याला अडवलं। हा जो हल्ला केलेला आहे त्याचा निषेध आम्ही इथं करत आहोत। अशीच विकृत माणसाचे लोक जे आहे ते संविधानाच्या विरुद्ध वागत आहे आणि त्यांच्यावर जोडा उर्गाने म्हणजे एक प्रकारचा आपल्या संविधानाचा जो पूर्ण अपमान आहे आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि अशा प्रकारचे कृत्य भविष्यात होऊ नये यासाठी आम्ही वकील संघातर्फे आम्ही निवेदन देऊ आणि 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 या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो आहे आणि आमचा निषेध व्यक्त करतो। सर्वप्रथम काल जी घटना सुप्रीम कोर्टात घडली त्याचा मी एक वकील म्हणून, एक या भारताचा नागरिक म्हणून त्या घटनेचा निषेध करते। आणि खरे म्हणजे आज वेळ आहे की त्या घटनेच्या मागे जी मानसिकता होती ती तपासण्याची आणि त्याकरिता ती तपासण्याकरिता आपल्याला सखोल चौकशीची गरज आहे आणि ती चौकशी झाली पाहिजे। कारण या देशामध्ये जेव्हा सोनम वांगचुक सारखा माणूस आहे त्याच्या विरोधात तुम्ही सुमोठा ऍक्शन घेऊन त्याला आतमध्ये टाकता, मात्र सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशावर एक साधारण वकील बूट फिरकावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आपण जर बूट परत करत असो तर मग या देशात कायदा आणि सुव्यवस्था कुठपर्यंत आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल। तेव्हा माझी नम्र विनंती आहे की या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करण्यात यावी, त्याच्या मागे जे कोणतं संघटन असेल त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा बॅन करण्याची कारवाई करण्यात यावी। या घटनेचं जे गांभीर्य आहे, ही घटना एवढी साधी किंवा सहज घेऊन सोपी घटना नाही, तर या घटनेच्या संबंधाने या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सांप्रदायिक दंगे, सांप्रदायिक घटना घडत आहेत। मी उदाहरण देतो, ग्वाल्हेरच्या कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं त्या निर्मात्याचा पुतळा उभा करण्यासाठी या देशातला अनिल मिश्रा नावाचा एक विषमतावादी द्वेषपूर्ण वकील त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरतो आणि एका ऐऱ्या गैऱ्या खैऱ्या माणसाला या देशाच्या संविधानाचा निर्माता म्हणून खुले आम बोलतो, तरी या देशामध्ये त्याच्यावरती कार्यवाही केली जात नाही। आणि ती प्रवृत्ती जी आहे न्यायालयाच्या ग्वाल्हेरच्या कोर्टामध्ये पुतळ्याला विरोध करणारी जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आणि कालच्या घटनेमध्ये गवई यांना विरोध करणारी जी प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे। या देशाच्या न्याय व्यवस्थेवर, केवळ न्याय व्यवस्थेवर हा हमला नाही तर या देशाच्या संविधानावर आहे, एकूणच या देशावरती हा हमला आहे असं मी समजतो।